रत्नागिरी येथील जयेश मंगल कार्यालयात नुकताच एक भव्य सांस्कृतिक सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्राच्या समृद्ध लोक सांस्कृतिक वारशाचं जतन, संवर्धन आणि प्रचार करण्याच्या उद्देशानं आयोजित या सोहळ्यात कोकणच्या मातीतील पारंपरिक लोककलांना मोठा दिलासा मिळाला। कोकणचं वैभव असलेले नमन, जाकडी, दशावतार या लोककला प्रकारांचा समावेश राज्य सरकारच्या लोककला अनुदान योजनेत केल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे संपूर्ण कोकणवासीय आणि कलाकारांच्या वतीनं आभार मानण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते मंचावरील नटराजाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आणि पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून झाली। यानंतर रत्नागिरीतील स्थानिक नमन आणि जाकडी कलाकारांनी मंचावर आपली बहारदार कला सादर करून उपस्थित रसिकांची मनं जिंकली। या सोहळ्याला राजापूरचे आमदार किरण सामंत, विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि रसिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळेला पालकमंत्री उदय सामंत आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आपली मनोगतं व्यक्त केली। स्वतःचा व्यवसाय करत असताना आम्हाला देखील रंगमंच मिळाला पाहिजे, यासाठी ही सगळी लोक त्याच्यामध्ये खर्च करतात आणि अनेक वर्ष त्यांची मागणी होती की त्यांना राजाश्रय मिळाला पाहिजे, म्हणजे लोककला हा दर्जा मिळाला पाहिजे। आणि म्हणून मी जबाबदारीनं सांगतो की याच्या पुढे तहाया नमन आणि खेळ्यातले संघ, तिथले बुवा आणि आमचे गावकर आशिष शेलार या व्यक्तीला कधी विसरणार नाही। एवढं चांगलं काम महाराष्ट्र सरकारने केलं। परंतु याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी अडचण ती आहे, आपल्याकडे शिमग्याला ज्यावेळी मधुमेहावर थाप पडते त्यावेळी आमचे नमन आणि खेळ सुरू होतात, परंतु पूर्वीच्या लोकांपासून त्याचं रजिस्ट्रेशन करावं असं कोणाच्याही कधी मनामध्ये आलं नाही। आणि म्हणून ग्रामदेवतेच्या समोर नमन झालं की मग सुपारी घेऊन बाहेर जाणं हीच प्रथा 3-4 महिने आमच्याकडे दृढ असल्यामुळं रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागेल। त्याच्यातल्या 20,000 नाही ठेवायचं, कारण ही रजिस्ट्रेशन कलगीतुऱ्याची असू शकतात, जाकरीमध्ये असू शकतात, परंतु ही नमनामध्ये रजिस्ट्रेशन असू शकत नाही। त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी याच्यावर मार्ग काढला पाहिजे ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे। कारण शेतीमध्ये आपल्याला इतिहास बघता येतो, या कलेमध्ये आपल्याला महाभारत बघता येतं, या कलेमध्ये आपल्याला रामायण बघता येतं, या कलेमध्ये आपल्याला गणपती बघता येतो, गण बघता येतो, नटवा देखील बघता येतो। हल्ली राजकीय नटवे जास्त झालेले असताना हे खऱ्या अर्थाने नटवे पुढे नेण्याचं काम आशिष शेलारजी तुम्ही केलंय, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे। राजकारणाच्या पलीकडे आहे, राजकारण कुणी करायचं, काय करायचं याच्यापेक्षा आपण चांगलं काय करतोय, विधायक काय करतोय आणि सामाजिक घटकापर्यंत कसं पोहोचतोय हा विचार आशिषजी तुम्ही केला। आणि त्याच्यामुळेच आज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी खऱ्या अर्थाने जिल्ह्यातले सगळे गावकर आणि सगळे नमनचे आणि जागतिक कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत। मी गावकर विनंती मला करायची आहे, आज तुम्ही नमनाला राजाश्रय दिला, आज तुम्ही जागतीला राजाश्रय दिला, पण ही निमित्त स्नेहल वाटकरांची भूमिका आहे, ज्यांनी भजन साधा समुद्रापलीकडे नेलं। आज गणपतीमध्ये गणराज्य सिंधुदुर्गामध्ये देखील भजनाची परंपरा फार मोठी आहे, रत्नागिरीमध्ये देखील भजनाची परंपरा फार मोठी आहे आणि म्हणून भजनाला देखील आपण लोककलेचा दर्जा द्यावा ही माझी आपल्याला हात जोडून करण्याची विनंती आहे। कारण ती देखील लोक अतिशय गरिबीतनं ही कला जोपासतायत, अतिशय गरिबीतनं पुढे देऊन जनजागृती करतायत आणि जनजागृती करत असताना या सगळ्या देशाला, या सगळ्या महाराष्ट्राला किंवा आपल्या जिल्ह्याला एक सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देण्याचं काम भजन, नमन आणि जागडी करते, ते आपल्याला कधीही नाकारता येणार नाही। कारण की महाराष्ट्राच्या सगळ्या लोककला आहे तसा ठेवण्याचं काम या महाराष्ट्रात पहिल्या सांस्कृतिक मंत्र्यानं कोणी केलं असेल तर ते आशिष शेलारजी केलंय, ते जाऊन कोणाला एवढं सांगायला आवडतं। आपण सांस्कृतिक विभागामार्फत काही मानधनं देतो, काही मानधनं देत असताना आज विशेषतः तुम्ही कोकणाला एक वेगळा नियम लावला पाहिजे। तुम्ही जर रायगडपासून सुरुवात केली तर आपला कोळी समाज असेल, आगरी समाज असेल, आपल्याकडचा कोणती समाज असेल, सिंधुदुर्गातला भंडारी समाज असेल, हे सगळे लोककलेची पारंपरिकता जपतात आणि म्हणून यांचं वृद्धांचं जे मानधन आहे, आमच्या प्रभाकर कांबळेने तुम्हाला एक निवेदन दिलंय, त्याच्यामध्ये आपण 100ची मर्यादा घातलेली आहे। माझं म्हणणं 500ची करू नका, पण निदान दुप्पट करण्याचा निर्णय देखील आशिषजी आपण घ्यावा अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे। आपण आपल्या लोककला एकत्र करू, म्हणजे दशावतार असेल, भजन असेल, नमन असेल, जाकडी असेल, असा महोत्सव जर कायमस्वरूपी आपण कोकणामध्ये सुरू केला
आणि तो 3 दिवसाचा महोत्सव मग कधी सिंधुदुर्गामध्ये करा, कधी रत्नागिरीमध्ये करा, कधी रायगडमध्ये करा, तर खऱ्या अर्थानं पुढची पिढी आज या लोककलेमध्ये येऊन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करते, त्याला देखील फार मोठी ताकद या संपूर्ण माध्यमातून मिळेल. आणि विशेष आपल्याला विनंती आहे की अशा महिला जागणी असेल, नमन असेल, राज्यातली कुठची लोककला असेल, हे जर जपण्याचा प्रयत्न करत असतील तर विशेष आपण काहीतरी अनुदान दिलं पाहिजे, जेणेकरून पुरुष तर ही कला जोपासतच आहेत, परंतु महिला भगिनी देखील अशा पद्धतीनं स्वतःचा व्यवसाय म्हणून अशा जर लोककलांकडे वळणार असतील तर त्यांना देखील आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि एवढीच विनंती आज अशीच मी आपल्याला करतो. आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, माझ्या मतदारसंघामध्ये आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार या नमन आणि जागणीच्या कलावंतांतर्फे मी करतो. आणि भविष्यामध्ये देखील ज्या ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्या त्यावेळी या लोककलांना आज मुंबईचं व्यासपीठ मिळालंय, पण ते परदेशातलं आणि परराज्यातलं व्यासपीठ कसं मिळेल यासाठी आपण सांस्कृतिक मंत्री म्हणून प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कधी आपण मंत्रालयामध्ये किंवा विधानसभेमध्ये निर्णय करतो, माहिती घेतो, पण नेमका त्याचा उत्साह परिणाम काय झाला हे आपल्याला कळत नसतं. ते सामान्य नागरिकांमध्ये त्या निर्णयावरून काय अभिप्राय आहे याबद्दल कधी कधी मंत्रालयात बसून साशंकता निर्माण होते. पण आज रत्नागिरीत या आपले 2 लोककला नमन आणि जाकडी याला लोककलेचा दर्जा देऊन अनुदान देण्याचा निर्णय ज्यावेळेला केला त्यानंतर तुमचे आता चेहरे बघितल्यावर खरंच मनापासून खूप बरं वाटलं. तरी लोककला आपल्या संस्कृतीचा परिचय करणारी तर आहेच, ही महाराष्ट्राची प्रथा परंपरा समृद्ध करणारी आहे, आपल्या सणांना उत्सवांना रंग भरणारी आहे, आपल्या धार्मिक अधिष्ठानाला बळकट करणारी आहे. मला ते जास्त महत्वाचं आहे की माझ्या कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातील आमचे कलाकार केवळ मनोरंजनासाठी नाही, मनोरंजन तर आहेच, पण त्याबरोबर समाज प्रबोधन आणि त्याबरोबर धार्मिक प्रथा परंपरा जपवणारे आहेत. आणि हे या आपल्या लोककलेचं विशेष आहे. हेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये माझ्या मते माझ्या लोककलांमधल्या कलावंतांनी आपल्यामध्ये ताल आणि रिदम करून तल्लीन होऊन भगवंताची आराधना करण्याचं माध्यम म्हणजे माझा नमन आणि जागृती केलाय. हे आमच्या अधिष्ठानी तो कला होता. आणि मग ज्या वेळेला हा विषय समोर आला की 2008 पासून सिंधुदुर्गातला दशावतार असेल, बाकीच्या ठिकाणी 4 वेगवेगळे लोककला आहेत, यांच्या प्रयोगात्मक प्रयोग केल्यावर मिळणारं अनुदान हे 2008 पासून एकत्रितरित्या 2,22,00,000. आणि मग पहिला निर्णय आपण केला तो म्हणजे आता दशावतार सहित अन्य 4 लोककलांना प्रयोगात्मक अनुदान केवळ 2,22,00,000 नाही, दुप्पट करून 4,44,00,000 आपण केलं. आणि त्या सगळ्यामध्ये या पथकाचे चालक मालक आणि कलाकार दोघांनाही ऑन अकाउंट जातील, कारण मालकांनाही खर्च आहे, कलाकारांनाही असं वाटतं आमच्या अकाउंटवर पैसे हवेत, म्हणून त्यांना आनंद होतो. अजून बऱ्याच समस्या आहेत, त्या समस्या आपल्याला सोडवायच्या. आपण भजनाचा उल्लेख केला. गेल्या वर्षी उदयजी गणेशोत्सव आपला राज्य महोत्सव म्हणून आपण घोषित केला. आणि त्यावेळेला आपण पहिल्यांदा निर्णय केला की राज्यातील जी भजनी मंडळ आहे त्या सगळ्या भजनी मंडळांना प्रत्येकी म्हणजे आता ऑफकोर्स इथे रजिस्टर्ड आहेच, पण भांडवली म्हणून त्यांच्या मृदुंगासाठी, तबल्यासाठी, ढोलकीसाठी, पेटीसाठी 25,000 रुपये प्रति मंडळ देण्याचा निर्णय आपण केला. 1,500च्या दरम्यान मंडळांना आपण गेल्या वर्षी दिलं. यावर्षी सुद्धा भजनी मंडळांना आपण अनुदान देऊ आणि त्यामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये त्या ठिकाणी मर्यादाच्या सूट लोककला त्याला घोषित करायचे. आज मी आपल्याला शब्द देतो
या भजनी मंडळांना सुद्धा, भजनी लोक कलाकारांना सुद्धा आपण लोककला म्हणून येत्या महिनाभरात घोषित करू, कारण ही आपली प्रथा परंपरा. त्याला अजून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे. येत्या काही महिन्यामध्ये एक मराठी सिनेमांचा चित्रपट महोत्सव सुद्धा आपण कोकणामध्येच करणार आहोत. त्याचाही निर्णय आपण करतो आणि तोही कोकणामध्ये करू. या अशाच पद्धतीच्या कामामध्ये आपला सगळ्यांचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांबरोबर सातत्याने राहो, एवढीच मनोकामना, इच्छा, अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.